नमस्कार मैत्रिणींनो. माझा ना एक घरगुती व्यवसाय आहे. मी दर शुक्रवारी आधी इडली पिठाची तयार बॅटरची ऑर्डर घेते. शनिवारी भिजत घालते किंवा शुक्रवारी रात्री भिजत घालते, शनिवारी पीठ तयार करते आणि असं हे ओलं इडलीचं पीठ मी फक्त रविवारी आठवड्यातून एकदा विकते. आणि ह्या व्यवसायाला माझा एवढा छान रिस्पॉन्स आहे की मी दर रविवारी 17 ते 20 किलो पीठ विकते. काय मग कशी आहे बिझनेस आयडिया? तर त्यामुळं माझ्याकडं हे इडलीचं बॅटर घरी तयार असतं. या बॅटरपासून मस्त असा एक वेगळा पदार्थ तयार करूया. तर आता वेगळं करायचं म्हटल्यानंतर आपल्याला इथं इडली बॅटर 2 वाट्या, 2 कांदे आणि 2 लहान आकाराचे टोमॅटो लागणार आहेत. तर आता हा टोमॅटो आणि कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर ना काय झालं, आमच्या आसपास कुठंही तयार इडलीचं बॅटर मिळत नव्हतं आणि माझं इडलीचं बॅटर खूप छान होतं. मग म्हटलं चला एकदा ट्राय तरी करूया. म्हणून मी सहज असं स्टेटस ठेवलं की इडलीचं ओलं पीठ मिळेल आणि त्यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह नाही, अगदी ताजं ताजं डाळ आणि तांदळापासून तयार केलेलं. आणि काय म्हणून त्याला रिस्पॉन्स आला म्हणून सांगू. आणि हा माझा घरगुती व्यवसाय इथूनच सुरू झाला. पहिल्या रविवारी फक्त 5 किलो मी पीठ विकलं होतं, पण पुढच्या रविवारपासून मात्र अगदी 17 किलोपर्यंत माझी झेप गेली. आता यातच अजूनही व्यवसाय वाढवायचा असं माझ्या मनात आहे. तर त्याच्यासाठीच ही एकदम वेगळी अशी ही रेसिपी पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर करते आणि नंतर व्यवसायामध्ये. तर चला, इथं माझा टोमॅटो चिरून झाला आहे, अजून एक टोमॅटो चिरून घेऊया. तुम्हालासुद्धा असा एखादा घर बसल्या व्यवसाय करायचा आहे का, की जो तुम्ही तुमच्या आवडीनं आणि वेळेनुसार करू शकाल आणि ज्यातून तुमच्या प्रपंचाला छान असा हातभार लागेल. आता हे इडली पिठाचं ना मला खूप जणं मागं लागलेत की तुम्ही रोजच द्यायला सुरू करा. पण रोज पीठ द्यायचं म्हणजे ते वाटणं, भिजवणं याच्यासाठी वेळ मला पुरत नाही. आणि मग आठवड्यातनं एकदाच टायमिंग ठेवलं की नाही, की दर रविवारी बरोबर सकाळी 9 वाजता म्हणजे नाश्त्याच्या आधी मला कॉल येतात. लोकं पीठ घेऊन जातात आणि झटपट इडली होते. आणि त्याच पिठापासून आप्पे आणि डोसेसुद्धा खूप छान होतात. म्हणजे पीठ एकच, फक्त ते ताजं असतं आणि त्याला कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नसतात. त्यामुळं लोकांना ते पीठ आवडतं आणि 8 दिवस फ्रीजमध्ये छान असं ते पीठ टिकतंसुद्धा. आता याऐवजी जर का आपण एखादं प्रीमिक्स तयार केलं आणि ते सुद्धा जरी विकलं ना, तरी त्याचा व्यवसायसुद्धा खूप छान होतो बरं का. म्हणजे मी माझा अनुभव सांगते. तर आता आपण इथे हे छोटे छोटे 2 कांदे चिरून घेऊयात. तर प्रीमिक्स जर का तुम्हाला विकायचं असेल घरच्या घरी तयार करून, तर त्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेली आहे आणि तीच रेसिपी बघून बऱ्याच जणांनी आपला घरगुती व्यवसायसुद्धा सुरू केला आहे. आत्ता मध्यंतरीच मी एक ढोकळा प्रीमिक्ससुद्धा पोस्ट केलेला आहे आणि ते साहित्य आणि प्रमाण वापरून जर का तुम्ही ढोकळा तयार केलात ना, म्हणजे ढोकळ्याचं प्रीमिक्स पीठ, तर ढोकळासुद्धा मार्केटमध्ये पीठ छान खपतं. कारण बऱ्याच जणांचा ढोकळा जो आहे तो करताना फसतो. मग बायकांना टेन्शन येतं की एवढं सामान कशासाठी वाया घालवा. मग आपण जर त्यांना हे प्रीमिक्स उपलब्ध करून दिलं आणि तेही कमीत कमी प्रिझर्वेटिव्ह असलेलं ताजं ताजं, तर मैत्रिणीसुद्धा खुश होतात आणि आपला बिझनेससुद्धा वाढतो. तर आता बघा, हा एकदम वेगळा पदार्थ आपल्याला करायचा आहे. आता हे इडलीचं बॅटर जे तयार केलेलं आहे, तर ते अगदी नॅचरल फर्मेंटेशन आहे. म्हणजे डाळ तांदूळ भिजवून त्याच्यामध्ये योग्य साहित्य आणि प्रमाण वापरून ते तयार केलेलं आहे. मग आता आपण हा जो इडलीचा वेगळा पदार्थ करणार आहोत ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला मात्र तयार करताना थोडासा सोडा किंवा इनो घालून घ्यायचं आहे. तर आता माझ्याकडे इथं ताजा सोडा आहे. म्हणजे मी एक सोड्याचं पाकिट आणलं ना, की ते त्याची एक्सपायरी डेट बघून लगेच संपवायचा प्रयत्न करते आणि आणतानाच अगदी छोटंसंच सोड्याचं पाकिट आणते. कारण जेवढा सोडा ताजा असेल ना, तेवढं तो लवकर ॲक्टिव्ह होतो. म्हणून मग तसा सोडा वापरा किंवा इनोचं एखादं पाकिट वापरा. आता इथं मी 2 लाल मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत. तर माझ्याकडं कायमच इडलीचं पीठ तयार असतं. मग घरातले सगळेजण इडली खायचा कंटाळा करतात बरं का. कारण दरवेळी इडलीच कशी खायची. तर आता म्हणून ह्या इडलीच्या पिठामध्ये मी हा अर्धा चमचा, म्हणजे आपले पोहे खायचा जो चमचा असतो ना,
तेवढा सोडा घालून घेतला. आता बघा हे पीठ छान असं ॲक्टिवेट होईल. आपल्याला या रेसिपीमध्ये सोडा घालणं गरजेचं आहे म्हणून घातलं. जेव्हा आपण याची इडली, डोसे किंवा आप्पे करतो ना, त्यावेळी सोडा घालायची काहीसुद्धा आवश्यकता नसते बरं का. तर हे बघा मस्त पटकन ॲक्टिव्ह झालं पीठ. आता एक कढई तापत ठेवायची. तापलेल्या कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं. आता बघा तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये हा चिरून घेतलेला कांदा, आधी कांदा लालसर होईतोपर्यंत परतून घेऊयात. आता लगेच या 2 लाल मिरच्या ज्या आहेत ना त्या घालून घेऊयात. आता हा चिरलेला टोमॅटो. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अगदी पटकन चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. आता हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. याला अर्धा मिनिट फक्त वाफ काढून घेऊ. आता बघा वाफ एकदम छान आली. आता ना इथं 1 चमचा छोले मसाला तो घालून घ्यायचा. छोले मसाला किंवा गरम मसाला घाला, पण शक्यतो छोले मसालाच घाला बरं का. याची टेस्ट तुम्ही करूनच बघा, एवढी भारी चव होते की नाही. आणि मग नेहमी नेहमी इडली, डोसा किंवा उत्तप्पा खाण्यापेक्षा हा वेगळा पदार्थ तुमच्या घरातले सगळेजण खाणं पसंत करतील. आता मसाला घालून झाकण ठेवलेलं, झाकण काढून घेऊयात. बघा मस्त असं हे साहित्य शिजलेलं आहे. आता काय करायचं, आपलं इडली बॅटर जे आहे ना ते खूप छान मस्त तयार झालं आहे. एकदम छान असं फुलून आलं आहे. तर दाखवतो. हे बघा हे ना एक छोट्याशा चमच्याने असं याच्यामध्ये सोडायचं. जेवढं कढईमध्ये मावेल ना तेवढं पीठ घालायचं. एकदम वेगळा मस्त आणि चटपटीत असा पदार्थ तुम्हाला आज मिळणार आहे बरं का. हे बघा आता जेवढं मावेल तेवढं 1 चमचा करून घातलेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं 5 ते 7 मिनिटासाठी. आता बघा 5 मिनिटं झालेली आहेत. मस्त एकदम छान वाफ आलेली आहे. आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि आता बघा हे छान तयार झालं आहे, मस्त वाफ आलेली आहे. तर हे अगदी अलगद हाताने कढईने सोडून घेऊया. तर इडली बॅटरपासून झटपट आणि मस्त चविष्ट तयार होणारा हा पदार्थ तुम्ही कधी खाल्ला आहे का? इडली फ्राय करण्याऐवजी गॅस वाचवण्यासाठी ही एकदम भारी ट्रिक आहे बरं का. म्हणजे तुम्हाला इडली वाफवायला जास्त गॅस लागतो ना, तो अजिबात लागणार नाही. कमीत कमी गॅसमध्ये आपण हा पदार्थ तयार करू शकतो. तर एकदा उलटल्यानंतर परत एकदा याच्यावरती झाकण ठेवूयात आणि नंतर सर्व करूयात. तर मस्त असा हा वेगळा पदार्थ जो इडली बॅटरपासून तयार होतो तर तयार आहे. आणि आता तुम्ही मला सांगा, तुमच्या गॅसची बचत झाली, वेळेची बचत झाली, नंतर तुम्हाला सांबार करायची किंवा इडली वाफवायची काहीच गरज नाही. आणि इतका मस्त चटपटीत असा पदार्थ अगदी 5 मिनिटाच्या आत तयार झाला, हो ना. तर तुमच्याकडे जर का इडली बॅटर किंवा प्रीमिक्स असेल ना, तर त्यापासून हा पदार्थ आत्ता लगेच करून बघा. हो, पण जाण्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करून जा बरं का. कारण मस्त असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरतीच पाहायला मिळतं. तुमची मैत्रीण दमयंती तुमच्या कमेंट्सची वाट पाहत असते. तेव्हा व्हिडिओ आवडला ना तर एक कमेंट मात्र जरूर करा. तर आता मस्त असं हे तयार आहे. याच्यासोबत तसं म्हटलं ना तर काहीच लागत नाही. आवश्यकता वाटली तर सॉस द्या आणि त्याच्यावरती मात्र थोडासा चाट मसाला भुरभुरा. आहा, बोटं चाटून पुसून खातील
एवढं मस्त हा इडली बॅटरचा पदार्थ तयार झालेला आहे.